धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद नाही, पालकमंत्री तरी लवकर द्या अशी जिल्ह्यातून मागणी होत होती आणि आता धाराशिव जिल्ह्यासाठी प्रताप सरनाईक यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि ते आपले धाराशिवचे पालकमंत्री झालेले आहेत. तर आता या संदर्भात सरनाईक जे आहेत त्यांना धाराशिवमध्ये आल्यानंतर काय आव्हानं पेलावं लागणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य आहेत, शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके आहेत, माजी जिल्हाध्यक्ष भाजपचे नितीन काळे आहेत, संदीप भैया इंगळे आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संजयदादा दुधगावकर आहेत, काँग्रेसचे अग्निवेश शिंदे आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव देखील आपल्याबरोबर आहेत. मला सांगा, पालकमंत्री नेमलेत, इतक्या दिवस आपल्याला एकतर मंत्रिपद नाही आहे, आता पालकमंत्री आलेत, काय पालकमंत्र्याला म्हणजे स्वागत कसं जिल्ह्यात होईल पालकमंत्र्याचं? नवीन पालकमंत्र्याचं मी स्वतः म्हणजे स्वागत करतो, परंतु नवीन पालकमंत्र्यासमोर फार मोठे आव्हाने आहेत. एकतर निवडणुकीच्या तोंडावर फार मोठ्या घोषणा झालेल्या आहेत ह्या जिल्ह्याच्या विकास कामाबाबत. ते विकास कामं पूर्ण करणे हे एक आव्हान आहे. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजच्या संदर्भातलं आव्हान आहे, नवीन बिल्डिंग वगैरे. पुन्हा तुळजाभवानी देवस्थान तीर्थक्षेत्र विकास या संदर्भात आव्हान आहे. परत कृष्णा खोऱ्यातील पाणी जिल्ह्यात येण्यासाठी रामदारा तलावात डिसेंबरचं आपली मुदत होती, डिसेंबर होऊन गेला आता, ते एक आव्हान आहे. विकास कामाबाबत मोठ्या प्रमाणात आव्हान नवीन पालकमंत्र्यासमोर आहे असं एक मला वाटतं. ओके, काय तुमचे आता पक्षाचे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे, काय सांगाल म्हणजे शहराची परिस्थिती असेल किंवा जिल्ह्याची? सर्वप्रथम मी शिवसेना पक्षाच्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं प्रतापजी सरनाईक यांचं मनस्वी अभिनंदन करतो. प्रताप सरनाईक हे मूळचे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी संघटनेत काम केलेलं आहे. मुंबईत ते काम करतात, ठाणे जिल्ह्यातले ते आमदार आहेत, आज ते धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यक्षम असे मंत्री आपल्याला मिळालेले आहेत. मला आशावाद आहे की जिल्ह्याच्या दृष्टीने असेल, शहराच्या सर्वांगीण विकासादृष्टीने असेल, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगला विकास या ठिकाणी होईल असा एक या ठिकाणी आशावाद आहे. पालकमंत्री आपले पहिले जे होते डॉक्टर तानाजी सावंत माजी पालकमंत्री, त्यांच्यासारखं काम जमन काय ना काय? निश्चित तानाजीराव सावंत साहेबांनी देखील खूप चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यापेक्षाही चांगलं काम निश्चित प्रताप सरनाईक करतील असं मला या ठिकाणी आशावाद आहे. काळेसाहेब, पालकमंत्री आता उशीर झाला आहे, जिल्ह्याची परिस्थिती पाहून एकंदरीत काय वाटतं आपल्याला ही परिस्थिती? ही महायुतीतील एक घटक पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवीन पालकमंत्री प्रतापजींचं मी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि उशीर वगैरे नाही, कुठलीही गोष्ट योग्य वेळी होत असते, हे आपल्या मनातला खेळ आहे. मला वाटतं की तळागाळातनं काम करत आदरणीय पालकमंत्री, परिवहन मंत्री आणि आता सध्या धाराशिवचे पालकमंत्री इथपर्यंत आलेले आहेत. सर्वसामान्य माणसाचे, गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. त्यामुळंच विशेष करून या जिल्ह्याकडं लक्ष देण्यासाठी ते आईची सेवा करण्यासाठी येत आहेत. मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे जे नेते आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आजीदादा, यांचंही मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. एक चांगला आणि कार्यकर्त्यातली ओळख असलेला एक नेता आम्हाला पालकमंत्री म्हणून दिला आहे. आणि मला विश्वास एका गोष्टीचा आहे की या जिल्ह्याची जी ओळख होती ती हळूहळू आता बदलत चालली आहे. सोलरचा जिल्हा, विंडमिलचा जिल्हा, आई तुळजाभवानीच्या विकासानं गती घेतलेला हा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात हा जिल्हा पुढे येतो आहे. रेल्वेचा प्रश्न असेल, तुळजापूर देवस्थानचा प्रश्न असेल किंवा जिल्ह्यात आत्तापर्यंत कृष्णा खोऱ्याचं पाणी जे हक्काचं आपलं आहे ते आणण्यासाठी जे जे प्रश्न जिल्ह्यात समोर आहेत ते नक्की येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण होतील हा आशावाद त्यांच्या नियुक्तीमध्ये मी व्यक्त करतो. भाजपचं म्हणजे भाजपची फिल्डिंग होती की पालकमंत्री भाजपचा व्हायला पाहिजे धाराशिवचा, असं काय? भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, अजितदादा आम्ही एकत्रित लढलेलो आहेत. फिल्डिंग वगैरे नाही, आम्ही बॅटिंग करणारी माणसं आहेत. फिल्डिंग लोक करत होते, आम्ही
पूर्ण बॅटिंग करतो आणि जरी शिवसेनेचे जरी असले तरी एक दिलानं एक जीवानं लढलेले आम्ही आहेत. त्याच्यामुळं अजिबात असं काही नाही. शेवटी प्रत्येक पक्षाला वाटत असतं आपला पालकमंत्री व्हावा, पण ते पण आमचेच आहेत, असे वेगळे काही नाहीत. आणि या जिल्ह्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबाच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक असलेले सुजितसिंग ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आदरणीय पालकमंत्र्याकडे समोर जाऊन या जिल्ह्याचे प्रश्न पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहू. भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपद मिळणं अपेक्षित असताना पण आपल्या जिल्ह्याला डावललं गेलं आणि त्यांना पण डावललं गेलं, याबाबत काय वाटतं? भारतीय जनता पार्टीचा नेता पदाधिकारी हा सर्वप्रथम कार्यकर्ता असतो. प्रत्येकाला इच्छा असणं किंवा एखादी गोष्ट मागणं ही नक्की जरी असलं तरी परंतु महाराष्ट्रात प्रचंड बहुमत महायुतीच्या पाठीशी आहे आणि या प्रचंड बहुमतामुळं एखाद्या वेळेस एखादी घटना घडली नसेल, पण जी घडते ते तुमच्या प्रारब्धात असते, तुमच्या योगामध्ये असते. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की हे जो फॉर्म्युला त्यांनी काढला आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आत्ता नसेल, पण नक्की आई जगदंबा दान सपात्री नक्की येणाऱ्या काळात टाकेल. ओके. शिवसेनेचे पालकमंत्री झालेत, भाजपचे नाही, काय वाटतं? शिवसेनेचे जरी पालकमंत्री झाले असले तरी ते महायुती सरकारमध्येच मंत्री महोदय म्हणून आपल्या जिल्ह्याला नवनिर्वाचित आपल्याला पालकमंत्री मिळालेले आहेत. तर या महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्या उक्तीप्रमाणे नक्कीच पालकमंत्र्या महोदयांपुढे जे जिल्ह्याचे रखडलेले महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असतील किंवा काही प्रकल्प आणि काही रखडलेले रस्त्याचे शहरातले काही विकासात्मक कामं आहेत ते या येणाऱ्या काळात नक्कीच अतिशय चांगल्यापणे मार्गी लागतील असा विश्वास आहे. काय परिस्थिती, पालकमंत्री नेमले गेलेत प्रताप सरनाईक, जिल्ह्यात शेतकरी असतील किंवा बाकी काय असेल, काय वाटतं आपल्याला? जिल्ह्यात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर नवीन येऊ घातलेले पालकमंत्री हे शहरातले आहेत आणि ते शहरामध्ये वास्तव्य केलेले असल्यामुळं हा जिल्हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागातल्या अडचणी अत्यंत वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या पालकमंत्र्यासमोर हे फार मोठं आव्हान आहे की त्यांना या ग्रामीण भागाशी सुद्धा इथली माहिती घ्यावी लागेल. आता ते परिवहन मंत्री आहेत, त्या परिवहन खात्यामधलं सगळ्यात मोठं आव्हान आहे की इथं शेकडो गाड्या जुन्या आहेत, नवीन एकसुद्धा गाडी आली नाही, इलेक्ट्रॉनिक्स बस नाही आणि मग ही सगळ्यात पहिलं आव्हान आहे त्यांच्यासमोर. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं बघितलं तर 2023चा पीक विमा मिळाला नाही, एका लेटरमुळं राहिला आहे आणि दररोज सत्ताधारी म्हणतात की आम्ही आज आणू उद्या आणू आणि टी व्हीवर देतात दररोज. हे सुद्धा पालकमंत्र्यासमोर आहे. पालकमंत्र्याला सुसंवाद करावा लागेल, कारण ह्याच्या अगोदर सुसंवादामुळं या जिल्ह्यातल्या DPDCचे पैसेसुद्धा वर्ष वाटप झाले नाहीत. त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या सगळ्या सडका गुडघ्या इतके खड्डे आहेत. हे सुद्धा नवीन पालकमंत्र्यासमोर आव्हान आहे. म्हणून या जिल्ह्यामधला शेतकऱ्याचा जो विषय आहे, आज जिल्ह्यामध्ये 3387 शेतकऱ्यांनी धाराशिव तालुक्यातल्या सोयाबीनसाठी नावनोंदणी केली. 700 शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी झालं आहे फक्त आणि 3000च्या जवळपास शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली. कधी याची खरेदी व्हायची? गेले 27 दिवस झालं आपल्या जिल्ह्यातल्या 21 खरेदी सेंटरला बारदाना नव्हता. 2-4 दिवसापूर्वी चालू केलं आहे, निश्चित अभिनंदनीय गोष्ट आहे. परंतु राहिलेलं सगळं पीक शेतकऱ्याचं आज घरी आहे आणि बाजारभावात 4000 रुपयानं सोयाबीन खरेदी करायला आहेत. त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या आत्महत्या वाढायल्या आहेत शेतकऱ्याच्या. या पुढच्या काळामध्ये याच्याकडं सुद्धा बघणं गरजेचं आहे. विजेचा प्रश्न आहे, भांडणामुळे विजेचे नवीन 11 kV चालू शकले नाहीत. DPDCमधले 100 DPचे योजना चालू झाल्या नाहीत. भांडणात त्या मागच्या 1 वर्षभरामध्ये तसंच राहिले. त्यामुळं नवीन येणाऱ्या पालकमंत्र्याकडं संवाद साधणे. जिल्ह्यातला दुधाचा हा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आज दुधाला बेभाव आहे. किमान गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव कसा मिळेल? आणि हा जिल्हा राज्यामध्ये 2 नंबरला आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. हे सुद्धा इथं बघितलं आहे. आज पीक आहे पण पाणी द्यायला MECBची लाईट नाही. MECBची लाईट नसली तर जिल्ह्यात जिकडं तिकडं वाघ आहेत अजूनसुद्धा सापडं नाही यांना. हे सुद्धा नवीन पालकमंत्र्यासमोर आव्हान आहे. म्हणून येणाऱ्या पालकमंत्र्याचं निश्चित आपण इथं स्वागत केलं पाहिजेत, विरोधी पक्षाचा म्हणून सुद्धा स्वागत केलं पाहिजेत. परंतु त्यांना ही आव्हानं सामोरं जात असताना त्यांची परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये ते कसं पास होतील हे येत्या काळात बघायला पाहिजे. ओके.
काँग्रेसला काय वाटतं पालकमंत्र्याच्या बाबत? या जिल्ह्याला आता जे नवीन पालकमंत्री लाभलेले आहेत प्रताप सरनाईक, उशिरा का होईना 1 महिना गेलेला आहे, त्यांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्वता जिल्ह्यात स्वागत करतो. आणि पालकमंत्री हे स्वतः परिवहन मंत्री आहेत आणि आत्ताच दुधगावकर दादांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन बसेस संख्या अतिशय कमी आहे. आपल्या जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या धाराशिवच्या बसस्टँडचं काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे. गेले 1.5-2 वर्ष झाले तिथं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर तिथलाही प्रश्न त्यांनी ऐरणीवर घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं, पालकमंत्री यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील नागरिकांचं पालकत्व स्वीकारून कसलाही भेदभाव न करता समन्यायी पद्धतीने सर्व नगर परिषदांना आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो विकास निधी दिला जातो त्याचं समन्यायी वाटप करून आवश्यक तिथे निधी देऊन केवळ आपल्या आणि मित्रपक्षाच्या गुत्तेदारांना जगवण्यासाठी आणि त्या पक्षाच्या पुढाऱ्याच्या शिफारसी दररोज स्वीकारून त्या DPDCचा जो बोजबारा गेल्या काही वर्षात झालेला आहे तो दुर्दैवाने ही परंपरा मोडण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. आणि समन्वय वाटप निधीचं आणि जिल्ह्याचा विकास, जसं की आता ते शहरी भागातून आलेले आहेत, हा देशातील आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकरी आत्महत्येत आपला जिल्हा दुर्दैवाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रचंड इथं आव्हान आहे त्यांना आणि काम करायची संधी आहे. पण त्यांनी पक्षीय भेद किंवा भेदभाव न ठेवता चांगल्या अधिकाऱ्यांना बळ देऊन आणि काम न करणाऱ्या आणि चुकीच्या अधिकाऱ्याला प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांनी अतिशय चांगलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला काय वाटतं? उशिरा का होईना पण धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले. सरदेसाई साहेबांचं या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत. आपण बघतो की शहरातील रस्त्याच्या संदर्भात जो निधी आहे तो पण पालकमंत्र्यांनी या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी स्थानिक आमदार, पालकमंत्री नसल्यामुळे कामं काय थांबलेली आहेत का? मागचा जो DPDCचा निधी होता तो त्याचं वितरण अजून झालेलं नाही. आणि या ठिकाणी धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील व या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत. असा कुठलाही पक्षाचा भेद न करता सर्वांना समन्वय साधून त्यांनी प्रत्येक पक्षाला न्याय द्यावा. तसेच या शहरामध्ये जिजामाता उद्यान असेल, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असा उद्यानाचे जवळपास 7 कोटी रुपये ठाकरे सरकारच्या काळामध्ये मंजूर झाले होते. त्या कामाला स्थगिती दिली होती, ते कामं रद्द करण्यात आले होते. ते कामं परत नव्याने करण्यात यावे. तसेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आठवडी बाजार आहे, या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार या ठिकाणी आठवडी बाजार भरला जातो. परंतु त्या ठिकाणी भाजी जे विक्रेते आहेत त्यांना अत्यंत दुर्गतीमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला विक्री करावा लागतो. त्यासाठी ठाकरे सरकारच्या काळामध्ये 10 कोटी रुपये मंजूर झाले होते. परंतु त्या कामाला देखील शिंदे सरकारने त्यावेळेस स्थगिती दिली होती, ते कामं रद्द करण्यात आली होती. तसेच या शहरामध्ये लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय आहे, या सर्व गोष्टीचा सामना आणि हे आव्हान पालकमंत्री महोदयाला आहे. तरी त्यांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधींसोबत घेऊन समान न्याय वागणूक द्यावी ही आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. एकंदरीतच नवीन पालकमंत्री प्रताप सरनाईक जे आहेत ते धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांना अनेक आव्हानं पेलावं लागणार आहेत. पण सगळे पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या पक्षाच्या पदाधिकारी असतील किंवा सगळे पक्ष घेऊन हे काम पूर्ण करावं अशी त्यांची मागणी आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.